हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom सेमिस्टर 3 मेथड्स ऑफ कॉस्टिंग या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन्स टू मेथड्स ऑफ कॉस्टिंग इलिस्ट्रेशन नंबर 8 पेज नंबर 1.25 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. डॉक्सी हार्डवेअर्स इलाहाबाद अंडरटेक जॉब ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट इन मार्च 2025. दे हॅव रिसिव्ड ॲन ऑर्डर फॉर अ जॉब ऑर्डर नंबर 243. म्हणजे तुम्हाला एक काम मिळालेलं आहे, त्या कामाचा नंबर आहे 243. द मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 30% ऑन प्रॉफिट. तर प्रॉफिटवर 30% तुमचे मॅनेज ऑफ एक्सपेन्सेस आहेत. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 30% प्रॉफिटवर आहे. आणि प्रॉफिट कशावर आहे, तर प्रॉफिट ऑन व्हॅल्यू ऑफ सेल्स. सेलिंग प्राईसवर 30% प्रॉफिट आणि मग प्रॉफिटवर मॅनेजमेंट एक्सपेन्सेस 30% असं सांगितलेलं आहे. द कॉस्ट एस्टिमेटेड फॉर द जॉब नंबर 243 शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. तुम्हाला खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे, डायरेक्ट वेजेस, चार्जेबल एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स 50% ऑफ डायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट कॉस्टच्या 50% तुम्हाला सांगितलेलं आहे. फॅक्टरी कॉस्ट काढायची आहे. ॲडमिनिस्ट्रेशन ऑन कॉस्ट 50% ऑन वर्क कॉस्ट. वर्क ऑन कॉस्ट. तर तुम्हाला ना इथं वर्क कॉस्टच्या जागेवर ना तुम्ही इथं फॅक्टरी ओव्हरहेड्स लिहा, कारण इथं क्वेश्चनमध्ये मिस्टेक झालेली आहे. तर तुम्ही इथं काय करायचं आहे, वर्क ऑन कॉस्ट लिहिलं, इथं लिहा फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्सवर तुम्हाला काय काढायचे, फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्सवर वर्क ऑन कॉस्ट तुम्ही कट करा. वर्क ऑन कॉस्टवर नाही आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस फॅक्टरी ओव्हरहेड्सवर काढायचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे, तर या क्वेश्चनमध्ये बऱ्याच मिस्टेक आहेत. आता इथं त्यांनी सांगितलं आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेसच आहे. म्हणजे काय आहे, तर ऑफिस एक्सपेन्सेस. इथं सांगितलं आहे की म्हणजे इथं चुकून त्यांनी प्रिंट झालं आहे किंवा प्रिंटिंगमध्ये मिस्टेक आहे. तर ह्या मॅनेजमेंट एक्सपेन्सेसचा काही अर्थ नाही. तर इथं असं आहे 30% प्रॉफिट ऑन व्हॅल्यू ऑफ सेल्स. प्रॉफिट आहे 30% व्हॅल्यू ऑफ सेलच्या. सेल म्हणजे प्रॉफिट काढायचं आहे 30% कशाच्या, तर व्हॅल्यू ऑफ सेल्सच्या असं सांगितलेलं आहे. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस सांगितलेले आहे 10% ऑन कॉस्ट ऑफ सेल्स. कॉस्ट ऑफ सेल्सवर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 10% सांगितलेलं आहे. तर इथंच तुमचा क्वेश्चनला थोडा टर्निंग पॉईंट आहे. प्रिपेअर अ कॉस्ट शीट फॉर जॉब नंबर 243 शोइंग क्लिअरली द कॉस्ट बिल्ड अप ॲट ईच स्टेज and advise the management about the price to be quoted for the job. quoted price म्हणजे तुमची सेलिंग प्राईस किती असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. तर आपण क्वेश्चनचा आन्सर करायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम, इन द बुक्स ऑफ डॉक्सी हार्डवेअर्स इलाहाबाद जॉब कॉस्ट सेट फॉर द जॉब नंबर 243 फॉर द मंथ ऑफ मार्च 2025. पर्टिक्युलर्स आणि रुपीज. आता आपल्याला इथं लिहायचं आहे सगळ्यात पहिलं डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट मटेरियल्स. त्याच्यामध्ये एक आहे डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट मटेरियल आपल्याला घ्यायचं आहे. तर क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 1,35,000. आपण दोन्ही पण साईडला घेऊ. 1,35,000 बाहेर येणार आहे, तेवढंच 1,35,000, कारण इथं एकच एक्सपेन्सेस आहे म्हणून. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत, ॲड डायरेक्ट वेजेस किंवा डायरेक्ट लेबर. त्यालाच आपण डायरेक्ट वेजेस म्हणतो. त्याच्या अंडरमध्ये त्यांनी दिलेलं आहे डायरेक्ट वेजेस 35,000. एकच आहे डायरेक्ट वेजेस. इथं लिहूया 35,000. तीच आपण अमाऊंट आउटरला काढणार आहोत 35,000. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये सांगितले चार्जेबल एक्सपेन्सेस.
अमाऊंट आहे 10,000. हिचा अमाऊंट आपण बाहेर काढू 10,000. टोटल किती होती बघा, 5 आणि 5 10, 3 आणि 3 6 आणि 7 आणि 8, 1,80,000. बघू, 3 आणि 3 6 आणि 7 आणि 8 बरोबर आहे 1,80,000. ह्याला आपल्याला म्हणायचं आहे देअरफॉर प्राईम कॉस्ट. ह्याला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो, पण त्याने आपल्याला इथं पुढं सांगितलेलं आहे ह्याला डायरेक्ट कॉस्ट म्हणायचं आहे, कारण फॅक्टरी ओव्हरहेड्स हे डायरेक्ट कॉस्टच्या 50% आहे. म्हणून इथं आपण ऑब्लिक करून लिहू डायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट कॉस्ट ह्याला आपण ए म्हणू. हे आहे 1,80,000 डायरेक्ट कॉस्ट. ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे फॅक्टरी कॉस्ट किंवा फॅक्टरी ओव्हरहेड्स. त्यांनी इथं काय दिलं, फॅक्टरीज दिले, फॅक्टरी ओव्हरहेड्स. त्याच्यामध्ये एक आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स ओव्हरहेड्स 50% ऑफ डायरेक्ट कॉस्ट. 50% ऑफ डायरेक्ट कॉस्ट. तर डायरेक्ट कॉस्ट बघा इथं आहे 1,80,000. 1,80,000च्या 50%. खाली लिहूया आपण 1,80,000 इंटू 50%. तर आपण व्हॅल्यू काढून बघू. 1,80,000 इंटू 50%, 90,000 आलेलं आहे. अमाऊंट आपण इथं टाकू 90,000. तिचा अमाऊंट आपल्याला बाहेर पण घ्यायची आहे 90,000. टोटल किती येते बघू, प्लस 1,80,000, 2,70,000. ह्याला म्हणायचं आहे 2,70,000ला. आपल्याला बघा ह्याला नाव द्यायचं आहे फॅक्टरी कॉस्ट. ओव्हरहेडला काय म्हणायचं आहे, फॅक्टरी कॉस्ट, किंवा याला आपण दुसरं नाव देतो काय, वर्क कॉस्ट. बी. तर आता इथं क्वेश्चन नीट बघा, फॅक्टरी कॉस्ट याला म्हटलं आहे आणि ही फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आहेत तर 90,000. कारण तुमच्या बुकमध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्यांना इथं म्हणायचं होतं बघा, क्वेश्चन नीट बघूया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यांना असं म्हणायचं होतं की ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस किंवा ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट आहे ही 50% ऑफ वर्क कॉस्ट. जर त्यांना वर्क कॉस्टवर 50% काढायचं असेल तर तुमची वर्क कॉस्ट एवढी आहे 2 लाख. बघा हे काय आहे 2,70,000 ही तुमची वर्क कॉस्ट आहे. पण त्यांनी तुमच्या बुकमध्ये जे आन्सर काढलेलं आहे ते वेगळं काढलं आहे. ते आन्सर चुकीचं येऊ नये म्हणून मी काय केलं, क्वेश्चनमध्ये करेक्शन केलं. तर आपल्याला इथं लिहायचे आहे 50% ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आहेत तर फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत 90,000. 90,000वर तुम्हाला काय काढायचं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आहेत 50%. तर हे लक्षात ठेवा कारण तुमच्या क्वेश्चनमध्ये मिस्टेक आहे. तर आपण इथं लिहिणार आहोत काय लिहिणार आहोत, ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड. ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ऑफिस ओव्हरहेड्स. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक आहे त्यांनी इथं सांगितलं तेच लिहूया आपण इथं, ॲडमिनिस्ट्रेशन ऑन कॉस्ट. ॲडमिनिस्ट्रेशन ऑन कॉस्ट 50% ऑन. आता इथं लिहिताना तुम्ही व्यवस्थित लिहा 50% ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स. इथं लिहिताना लिहा ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स. हे नाव महत्त्वाचं आहे. तर फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आहेत बघा 90,000 इंटू 50%. 90,000वर 50% इंटू 50% 45,000. तुमचं आलं इथं ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस आले 45,000. आपण त्याला बाहेर काढलं तर येणार आहे
45,000 ॲड केल्यानंतर किती येतं आहे बघू. 5 आणि 4 11, 3,50,000. ह्याला म्हणायचं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. त्याने नाव काय दिलं आपण बघूया इथं. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड एक्सपेन्सेस 10% ऑन कॉस्ट ऑफ सेल्स. तर त्यांना असं म्हणायचं आहे की हे काय आहे, कॉस्ट ऑफ सेल्स आहे. तर कॉस्ट ऑफ सेल्सवर तुम्हाला काढायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. तर इथं थोडं बघा, ह्याला आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच म्हणू, ह्याला म्हणू सी. तर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन हे ओव्हरहेड्स. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स त्याच्यामध्ये इथं आपण लिहूया सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स किंवा एक्सपेन्सेस, इथं एक्सपेन्सेस म्हणलं तरी चालेल. एक्सपेन्सेस 10% ऑफ कॉस्ट ऑफ सेल्स. कॉस्ट ऑफ सेल्स. आता कॉस्ट ऑफ सेल्स वर काढायचं आहे 10%. तर तुम्हाला कॉस्ट ऑफ सेल्स माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडीशी वर्किंग नोट करून देणार आहे इथं, किंवा आपण इथं पण करू शकतो. तर आपल्याला इथं काय काढायचं आहे, कॉस्ट ऑफ सेल्स. कॉस्ट ऑफ सेल्स कसे काढायचे ते पहिलं बघूया आणि मग तुमच्या आन्सर लक्षात येईल. तर इथं त्यांनी असं सांगितलेलं आहे की सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहेत ते कॉस्ट ऑफ सेल्सच्या 10% आहेत. तर इथं आपल्याला बघायचं आहे कॉस्ट ऑफ सेल्स. वर्किंग नोट करते मी इथं, कदाचित पेज नाही पुरलं तर मग मला इकडे आन्सर घ्यावं लागेल, म्हणून मी वर्किंग नोट इथं करते. वर्किंग नोट्स. इथं कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे सेलिंग प्राईस. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे सेलिंग प्राईस इज इक्वल टू, त्यांनी आपल्याला हे मी ब्रॅकेटमध्ये टाकते. त्यांनी इथं सांगितलेलं आहे की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. हे लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड म्हणा किंवा एक्सपेन्सेस म्हणा. तर आता इथं बघा आपल्याला फॉर्म्युला कसा घ्यायचे, कॉस्ट ऑफ सेल्सवर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स त्यांनी असं सांगितलेलं आहे की 10% आहे. कारण इथं सांगितलं 10% कॉस्ट ऑन सेल्स. म्हणजे इथं लक्षात ठेवायचे कॉस्ट ऑफ सेल्स आहेत किती, 100. हे 100 आहेत. आणि सांगितले 10% काय आहेत, तर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या 10% आहेत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजेच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर तुम्ही इथं असं पण म्हणू शकता कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या 10%. तर इथं थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे, विचार केल्याशिवाय करू नका. 10% सांगितलेलं आहे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. तर इथं कॉस्ट ऑफ सेल्स आपण घेतलेले, कारण आपल्याला कॉस्ट ऑफ सेल्स माहीत नाही आहे. मग कॉस्ट ऑफ सेल्स आपण 100 पकडले, कारण 10% सांगितलेलं आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन 10% म्हणजे इथं येणार आहे 10. तर आपल्याला इथं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आहे ते काढायचं आहे. तर 100 मायनस तुम्हाला काय करायचं आहे हे 10. तर आन्सर येणार आहे 90. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असणार आहे तुमचा 90 रुपये. कसं, तर बघा इथं सांगितलं 10% काय आहे, तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहे 10%. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन माहीत नाही आहे. कॉस्ट ऑफ सेल्स आपण इथं 100, कारण इथं सांगितलं आहे ऑन. बघा इथं नेहमी लक्षात ठेवायचं ऑन आहे, हा ऑफ झालं इथं. तर ऑन आहे. कॉस्ट ऑफ सेलच्या 10% तुमचे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आहेत. मग कॉस्ट ऑन सेल्स आहेत 100, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आहे 10. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायचं आहे, खर्च किती येईल. तर काय करायचं आहे बघा, हा आपला झाला फॉर्म्युला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी माहीत आहेत, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि सेलिंग प्राईस. मग आपण इथं कॉलम करूया, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन
आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. कॉस्ट आहे 90, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहे 10. तर कॉस्ट आपल्याला मिळाली बघा इथं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आहे? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 3,15,000 आहे, 3,15,000. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स किती? तर मी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ह्याला आपण रेसिप्रोकल करू. 3,15,000 डिवाइड बाय 90 इंटू 10. तर आपण इथं ॲन्सर काढू. 3,15,000 डिवाइड बाय 90. ॲन्सर आलं एवढं इंटू 10. 35,000 हे आले सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स किंवा एक्सपेन्सेस. इथं जो क्वेश्चन मार्क विचारला आहे ते आहे, म्हणजे देअर फॉर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस इज इक्वल टू 35,000. ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. तर ही व्हॅल्यू आपल्याला इथं लिहायची आहे. तर हे मी वर्किंग नोट केलेलं आहे. 35,000 किती मिळाली आपल्याला? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन 35,000. ह्याची टोटल करू आपण. 35,000 प्लस 3,15,000 टोटल आली 3,50,000. या दोघांची टोटल केली आपण. ही व्हॅल्यू इथं पण टाकू शकतो. 35,000 रुपये आले तुमचे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. ती बाहेर घेतलं, टोटल आली त्याची 3,50,000. ह्याला म्हणायचं आहे तुम्हाला टोटल सेल्स. टोटल कॉस्ट. सेल्स म्हणलं मी, टोटल कॉस्ट. तर आपण इथं क्वेश्चनमध्ये बघू त्यांनी काय लिहिलेलं आहे. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे टोटल कॉस्ट ऑन सेल्स. ठीक आहे. तर इथपर्यंत आपला ॲन्सर आला. ह्याला आपण म्हटलं टोटल कॉस्ट. ह्याला ॲक्च्युली मी रेड पेनने लिहायला हवं होतं. टोटल कॉस्ट किती याला म्हणू आपण? डी. तर ही आली एवढी टोटल कॉस्ट. आता आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे बघा 30% प्रॉफिट ऑन व्हॅल्यू ऑफ सेल्स. व्हॅल्यू ऑफ सेल्सवर 30% आहे, म्हणजे सेलिंग प्राईस. आता परत आपल्याला इथं वर्किंग करायचं आहे. आपण नेक्स्ट पेज करू वर्किंग नोट्स. नंबर 2 इथं आपल्याला घ्यायचं आहे सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. तर आता सेल्स म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की व्हॅल्यू ऑन सेल्स. बघा इथं क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे कुठं गेलं इथं प्रॉफिट ऑन व्हॅल्यू ऑफ सेल्स. सेल्सवर म्हणजे सेलिंग प्राईस तुमची 100 असणार आहे आणि प्रॉफिट तुमचं असणार आहे 30. तर काय करायचं आहे 100 मायनस 30 70 आलं. ते 70 असणार आहे तुमची कॉस्ट प्राईस. मग आपण इथं 2 कॉलम करूया कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट. तर आपल्याला इथं बघायचं आहे कॉस्ट प्राईस आणि प्रॉफिट. कॉस्ट प्राईस आहे 70 आणि प्रॉफिट आहे 30. आता आपल्याला इथं कॉस्ट प्राईस पण आलेली आहे बघा. टोटल कॉस्ट 3,50,000. टोटल कॉस्ट किती आहे 3,50,000. तर प्रॉफिट किती? तर मी क्वेश्चन मार्क दिला. ह्याला रेसिप्रोकल करायचं. देअर फोर 3,50,000 डिवाइड बाय 70 इंटू 30. तर आपण करून बघू इथं. 3 डिवाइड बाय 70 इंटू 30 15,000. 1,50,000. प्रॉफिट आला तुमचा 1,50,000 आहे प्रॉफिट. कारण आपण क्वेश्चन मार्क कुठं दिला आहे प्रॉफिट. प्रॉफिट मिळाला 1,50,000. तर आपण काय करणार आहोत हा 1,50,000 प्रॉफिट ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मी फक्त इथं ॲड रेड पेनने दाखवते. ॲड प्रॉफिट 1,50,000. 1,50,000 ह्याची टोटल करू 3 4 5. तर मला वाटतं 5 लाख येते. ही तुमची आहे सेलिंग प्राईस किंवा कोटेड प्राईस. तर त्यांनी इथं क्वेश्चनमध्ये असं सांगितलं आहे तुम्हाला की जो तुमचा हे आहे त्याची कोटेड फॉर द जॉब म्हणजे प्राईस टू द कोटेड टू बी कोटेड म्हणजे कोटेड प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस आहे. तर तुम्ही इथं म्हणणार आहात देअर फॉर रेड पेनने लिहिते मी ह्या 5 लाखाला नाव काय देणार आहात
देअरफॉर प्राईस टू बी, इथलंच बघून लिहायचं आहे तुम्हाला, प्राईस टू बी कोटेड. फॉर द जॉब. ही आली तुमची 5 लाख तुमची कोटेड प्राईस, म्हणजेच त्याला आपण सेलिंग प्राईस म्हणणार आहोत. मी तुम्हाला ते दुसऱ्या ह्याच्यात पण लिहून देते. ह्याला आपण काय म्हणतो, कोटेड प्राईस म्हणजे सेलिंग प्राईस. ऑब्लिक करू आपण इथं सेलिंग प्राईस किंवा सेल्स म्हणू याला. सेल्स हे ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे. सेल्स आहेत तुमचे 5 लाख रुपीज. तर हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. क्वेश्चनमध्ये करेक्शन करा, कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये इथं सांगितलं, इथं पण थोडीशी मिस्टेक झालेली आहे. द मॅनेजमेंट एक्सपेक्ट, मी एक्सपेन्सेस रीड केलं. मॅनेजमेंट एक्सपेक्ट करतं, म्हणजे मॅनेजमेंट काय करतं, स्वतः असं एक्सपेक्ट केलं आहे त्यांनी, प्रॉफिट गृहीत धरलेलं आहे 30% ऑन व्हॅल्यू ऑफ सेल्स. मॅनेजमेंट एक्सपेक्ट 30% प्रॉफिट ऑन व्हॅल्यू ऑफ सेल्स. सेलिंग प्राईस 100 आहे, प्रॉफिट 30 आहे, आणि हे मॅनेजमेंट एक्सपेक्ट करतं. तर क्वेश्चनमध्ये फक्त इथं करेक्शन आहे. ॲडमिनिस्ट्रेशन ऑन कॉस्ट 50% ऑन फॅक्टरी ओव्हरहेड्स. इथं ऑन पाहिजे. फॅक्टरी ओव्हरहेड्सवर, फॅक्टरी ओव्हरहेड्स, फॅक्टरी कॉस्ट नाही, ओव्हरहेड्सवर. हे लक्षात ठेवा, कारण इथं जर तुम्ही फॅक्टरी कॉस्ट घेतलं तर मग तुमची फॅक्टरी कॉस्ट आहे 2,70,000. तुमचं इथला आन्सर चुकल. तर इथला जो प्रॉफिट आहे तो कशावर काढलेला आहे, तर फॅक्टरी ओव्हरहेडवर काढलेला आहे. हे लक्षात ठेवा. तर क्वेश्चनमध्ये थोडंसं करेक्शन करायचं आहे. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.